सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. आता पेपर झाला असेल तुमचा होपफुली. सोपा होता पेपर तसा, त्यामध्ये काय कठीण असं काय फार नव्हतं. तरीसुद्धा आपण एक नॉर्मल एक डिस्कशन करून घेऊया पेपरवरती की काही क्वेश्चन्स तुम्हाला जर डिफिकल्ट गेले असतील किंवा काही क्वेश्चन जमले नसतील तर थोडेसे आपण इथे चेकआउट करून घेऊया की ते कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे ते किंवा काय करायचं. ठीक आहे. सो ऑब्व्हियसली क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असणार आहे प्रत्येकाकडे, सो तो असावा, पण मी इथे इन्क्लूड पण केलेला आहे तो क्वेश्चन पेपर. ठीक आहे. आता बघूया. पहिला क्वेश्चन ऑब्व्हियसली सगळ्यात इझिएस्ट क्वेश्चन पैकी एक होता. इथे काय तुम्हाला मला वाटतं अडचण आली नसेल. इकडे तुम्हाला ए कॉमन दिसतोय, इथे एक्स कॉमन दिसतोय, बऱ्याच गोष्टी आहेत तिथे तुम्ही अप्लाय करून तुम्ही प्रॉपर्टी अप्लाय करून हे सोडवू शकता. सो ह्याच्यावर मी काय फार घेणार नाही आहे. हा इझिएस्ट क्वेश्चन मी म्हणू शकतो याच्यामध्ये होता. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघूया काय दिले. 0 p मायनस क्यू p मायनस आर. ओके. ठीक आहे. आता इथे 0 0 हे सगळं ठीक आहे. आता इज इक्वल टू व्हॉट असं विचारलेलं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, आता इथे मी चेंज करून काय घेतो की रो टू कॉलम करून घेतो. ठीक आहे. रो टू कॉलम गोष्टी करून घेतो इथे आणि मग आपण पुढे जाऊया. ओके. सो बेसिकली आता इथे करताना काय कराल तुम्ही, याच्यामध्ये फर्स्ट ऑपरेशन तुमचं असलं पाहिजे की रो टू कॉलम आणि कॉलम टू रो या पद्धतीने तुम्ही प्रोसीड करू शकता. ठीक आहे. सो ते केल्यानंतर काय होणार आहे, पहिली गोष्ट म्हणजे तुमचं ऑब्व्हियसली हा 0 इकडेच राहील, हा इथे p मायनस क्यू इकडे जाणार आहे, तुमचा q मायनस p इकडे जाईल, हा r मायनस p इकडे जाईल. सिमिलरली आता इथे p मायनस क्यू, इथे 0 आणि इकडे r मायनस क्यू. सिमिलरली इकडे काय होणार आहे p मायनस r, ओके, q मायनस r आणि 0. अशा पद्धतीने इथे कुठेतरी तुम्हाला रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये ना निगेटिव्ह साईन कॉमन -1 कॉमन काढा सगळ्यातून. ठीक आहे. सो -1 सगळ्या ह्याच्यातून कॉमन काढलं तर काय येणार आहे, क्यूब येणार आहे. आता तुम्ही साईन इंटरचेंज करून घ्या, म्हणजे काय इथं q मायनस पीचं काय होणार आहे, p मायनस क्यू होऊन जाईल. ठीक आहे. सो ही गोष्ट केल्यानंतर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करू शकता की हे सगळं चेंज करून घ्या. आता इथे मायनस साईन बाहेर काढल्यावर काय झालं, p मायनस क्यू झाला. आता हे आणि हे बघा हे सेम येणार. इथे p मायनस क्यू आलं, इथे काय p मायनस आर येणार. बघा इथे पण p मायनस आर आहे, इथे काय येणार आहे q मायनस p, इथे q मायनस p. म्हणजेच काय झालं की डेल्टा इज इक्वल टू, आणि हा सेम ओरिजिनल जो ओरिजिनल आपला आहे डिटर्मिनंट तो इथे आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. सो हा काय झाला, डेल्टा इज इक्वल टू -1q आणि हा डेल्टा. सो डेल्टा इज इक्वल टू मायनस डेल्टा या पद्धतीने झालं. ओके. सो हे तुम्हाला गोष्ट माहिती आहे, 2 डेल्टा इज इक्वल टू 0. सो डेल्टा इज इक्वल टू 0. मला वाटतं हे सगळ्यांना गोष्टी क्लिअर असणार आहेत, त्याच्यामध्ये फार काय असं कठीण नव्हतं. तरी पण बेसिक आपला आहे, चलो डिस्कशन करायचं म्हणून आपण करून घेतलेलं आहे. हा क्वेश्चन बघा इथे काय दिलेलं आहे. आता इथे एक गोष्ट बघू शकतो की दोन गोष्टी आपल्याला एकत्र दिसतात, a क्यूब मायनस 1 b क्यूब मायनस 1 c क्यूब मायनस 1. आता अशा टाईपला पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही याला सगळं ब्रेकडाऊन करून घ्या. a क्यूब a आणि a स्क्वेअर, b क्यूब b आणि b स्क्वेअर, c क्यूब c आणि c स्क्वेअर एका बाजूला घेऊन या. त्याच्यानंतर -1 a स्क्वेअर -1 b स्क्वेअर -1 c स्क्वेअर हे एका बाजूला घेऊन या. ठीक आहे. सो चलो आपण ह्याला थोडंसं इकडे सोडवण्याचा प्रयत्न करूया. काय येणार आहे, हे असं केल्यानंतर काय येईल. ओके. सो जरा लाईन्स आता ऍडजस्ट करून घ्या. तुमचं a क्यूब a स्क्वेअर, इथे काय येणार आहे b क्यूब b आणि b स्क्वेअर, इथे c क्यूब c आणि c स्क्वेअर, प्लस काय येणार आहे हे -1. इथे ऑब्व्हियसली -1 येणार आहे की आपण हे बाजूला बाजूला केलेलं आहे, म्हणजे ब्रेकडाऊन केलेलं आहे. हे इथं b स्क्वेअर आणि c स्क्वेअर. ठीक आहे. आता मी एक काम करतो, ह्याच्यातून ABC कॉमन काढून घेतो. ठीक आहे. सो ABC जर मी कॉमन काढले तर आतमध्ये काय राहणार आहे बाबा, a स्क्वेअर, इथे 1 येईल, इथे a येईल, इथे b स्क्वेअर, इथे 1 येईल, इथे b येईल, इथे c स्क्वेअर, इथे 1 येईल, इथे c येईल, प्लस हे जे आहे ते आहे. आता एक गोष्ट जर मी ऑब्झर्व केली की ह्याच्यातून जर मी -1 कॉमन काढला, ठीक आहे. सो ठीक आहे, आपण इथे काढूनच घेऊया. मी जर -1 कॉमन काढला यातून तर इथे काय येणार आहे 1 1 1, हे a स्क्वेअर, हा b स्क्वेअर आणि हा c स्क्वेअर अशा पद्धतीने राहील. बरोबर आहे. आता इथे बघायला गेलं तर ह्याला जर मी चेंज केलं म्हणजे काय, रो 1 इकडे, रो 2 ला रो 1 घेऊन गेलो, रो 1 ला रो 3 ला घेऊन आलो, म्हणजे काय इंटरचेंज केले तर काय होणार आहे, ऑब्व्हियसली मायनस साईन 2 वेळा बाहेर आले कॅन्सल होईल. मग हे काय झालं, ABC आणि हा सेम झाला आणि हा सेम झाला. मी आता काय करू शकतो, ABC -1 एकत्र आणलं. ठीक आहे. आणि म्हणजे आपण असं इक्वेशन्स मध्ये करतो त्या पद्धतीने आपण केलं. आणि इथे गेलं 1 1 1 राहील, त्यानंतर ABC राहील आणि a स्क्वेअर b स्क्वेअर आणि c स्क्वेअर राहील. आता ही तर स्टँडर्ड प्रॉपर्टी आहे, आठवत असेल तर बघा. या प्रॉपर्टीचा आन्सर काय होतं, पहिला ABC -1 आपला आहे तसा आहे, त्यानंतर a मायनस b, त्यानंतर b मायनस c आणि c मायनस a. ठीक आहे. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये ABC असं दिलेलं आहे. ठीक आहे. डेफिनेटली. सो ABC काय होणार आहे इथे तुमचं इक्वेट होऊन जाईल 0 ला. सो डेफिनेटली ABC इज इक्वल टू 1 अशा पद्धतीने येईल. ठीक आहे. सो सिम्पल होतं, फार काय कठीण नाही. चलो तरी पण काय हरकत नाही आहे.
आपल्याला तेच विचारलं होतं ना. कुठे गेलं? ओके आहे इथे आपल्याकडे ABC इज इक्वल टू 1 हे ऑप्शन करेक्ट आहे आपला. आता 54ला काय तुम्हाला हे असल्या टाईपचे क्वेश्चन सोडून झालेले आहेत बघा. 1 2 ठिकाणी दिसतंय, इकडे किंवा इकडे 0 करून घ्या, इव्हॅल्युएट करून घ्या. याचं काय फार कठीण नाही. सो हा फर्स्ट क्वेश्चन म्हणा आणि हा क्वेश्चन हे फार रेलेव्हंट होते, हे इझिली सोडवले असतात. इव्हन हा क्वेश्चन तुम्ही बघा, आता इथे भले कॉम्प्लेक्स नंबरच्या इथे कुठेतरी गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, तरी सुद्धा मी याच्यावरती तुम्हाला ऑपरेशन सांगतो काय करायचे आहेत. ते ऑपरेशन्स तुम्ही स्वतः प्रयत्न करायचे. लक्षात घ्या, ह्या लेसनला जेवढं तुम्ही सोडवाल, पहिला आपण काय करूया, R1 टेस्ट टू R1 प्लस R2 हे 2 ऍड करून घेऊया, हे 2 ऍड करूया, हे 2 ऍड करूया. त्याच्यामुळे काय होऊन जाणार आहे, इथे 0 येईल, इथे 0 येईल. ठीक आहे. आणि दुसरं ऑपरेशन तुम्ही काय करा, ही R2 टेंड्स टू R2 मायनस IR3 करा. IR3 केल्यामुळे काय होईल माहिती आहे, इथे पण 0 येईल बघा, इथे आणि इथे 0 येईल. मी याचं रिझल्टंट डिटर्मिनंट कसं येईल ते दाखवतो. हे 2 ऑपरेशन झाल्यानंतर 4 प्लस 6I 4 मायनस 20I आणि इथे काय येणार आहे 20. हे झालं 0 0 0 0 3 आणि I. ठीक आहे. सो असं हे आल्यामुळे इथे काय होणार आहे, हे तुम्ही डायरेक्टली इव्हॅल्युएट करा. सो हे 0 प्लस I दॅट विल बी इक्वल टू 0. ठीक आहे. सो मला वाटतं हे पण काय फार कठीण नव्हतं. हे मला वाटतं तुमचं एकदम इझिली सुटलं असेल. अशा टाईपचं एक्झाम्पल आपण आपल्या ह्याच्यात पण मॉड्यूल टाईपमध्ये पण जे एक्झाम्पल सोडवले त्यामध्ये आपण घेतलेलं आहे. सो जर हे 0 आलं तर डेफिनेटली x प्लस IY मध्ये x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 0. सो दॅट विल बी युअर आन्सर. ठीक आहे. सो हे पहिले 5 क्वेश्चन मला वाटतं हे सोपे होते, सगळे सोपे सोडा. कसं काय फार कठीण नव्हतं, पेपर इझी होता. आणि डिटर्मिनंट हा कायम स्कोरिंगचाच विषय असतो, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास सोडवायचं. डिटर्मिनंट काय दिलं बाबा, XP ओके, y दिला आहे Z. ठीक आहे, बिलॉंग्स टू R. ओके. आता याला ना याला तुम्ही नॉर्मल प्रॉपर्टीजनी सोडवा किंवा मी तुम्हाला इथे एक लिहून देतो ऑपरेशन, ते तुम्ही ऑपरेशन करून बघा याच्यावरती. बघा थोडंसं तुम्हाला असं वाटेल की किचकट आहे, पण एकदम सोडवा. तुम्हाला या गोष्टी बघा, C1 मायनस P इंटू C2 मायनस C3 हे करून घ्या. त्याच्यानंतर काय होईल माहिती आहे, तुमचे जे काही चेंजेस होणार आहेत ते तुम्ही इव्हॅल्युएट करून घ्या. इव्हॅल्युएट केल्यानंतर तुम्हाला असं काहीतरी मिळेल, XP स्क्वेअर मायनस Z आणि इथे XZ मायनस Y स्क्वेअर इज इक्वल टू 0. बट अकॉर्डिंग टू क्वेश्चन फॉर ऑल P XP स्क्वेअर मायनस Z इज नॉट इक्वल टू 0. फ्रॉम क्वेश्चन वी गेट दिस थिंग. सो Y स्क्वेअर इज इक्वल टू काय झालं, XZ झालं. सो Y स्क्वेअर इज इक्वल टू XZ हे आपल्याला आपला आन्सर मिळालेला आहे. ठीक आहे. सो मला वाटतं हे पण बऱ्यापैकी तुम्हाला जमलेलं असावं असं माझी अपेक्षा आहे, कारण याच्यामध्ये काय फार असं काय कठीण दिलेलं नव्हतं. सो डेफिनेटली काय झालं, Y स्क्वेअर म्हणजे काय झालं, हे GPचं कुठेतरी दिसेल. ठीक आहे. सो दिस ऑप्शन. 57ला पण एकदम इझी होतं. आय विल जस्ट राईट डाऊन द ऑपरेशन्स विच यू हॅव टू कॅरी. C3 टेंड्स टू काय येणार आहे, C3 मायनस C2 हे एक ऑपरेशन करून घ्या याच्यावरती, आणि दुसरं ऑपरेशन करून घ्या C2 टेंड्स टू C2 मायनस C1. ओके. कॅरी आउट दिस 2 ऑपरेशन्स, विल डेफिनेटली गेट द आन्सर. द आन्सर विल बी C. Okay, so this will be your answer. Definitely will get the answer. This was easy. Okay, 58 ला थोडंसं इंटरेस्टिंग आहे. The value of determinant BC CA AB PQR 111 where ABC are P Q then R term of HP. ठीक आहे, HP मधले टर्म्सच दिलेले आहेत त्यांनी. आता इथे आपण काय करू शकतो ते एकदा बघून घ्या. 58 समला आपण असं करून बघूया इथे की डेल्टा इज इक्वल टू ABC इंटू, मी याला कॉमन केले. ठीक आहे, मी इथे कॉमन काढलं, पण इथे काय होतं, इथे टर्म्स प्रेझेंट नव्हत्या. सो काय केलं मी इथे 1 ओपन घेऊन टाकलं. ठीक आहे, डेफिनेटली इथे, आणि हा 1 1 1 आहे तसा मी इथे ठेवला. ओके. आता याच्यामध्ये मी काय करू शकतो, याला HPच्या टर्म्समध्ये सबस्टिट्यूट करतो आणि याला मायनस करून घेतो. Q-1 R-1 P-1. त्याचा फायदा होणार आहे आपल्याला, ते पण दाखवतो कसं. आता इथे काय X प्लस, इथे काय होणार आहे P-1 D, त्यानंतर X प्लस Q-1 D आणि P Q आणि R टर्म आपल्याला दिलेला. ठीक आहे. सो R-1 D. ओके. थोडंसं स्लॅन्ट येते कारण मला आता ते स्लॅन्टच लिहायची सवय आहे थोडंसं. ठीक आहे. सो 1 आय विल ट्राय माय लेवल बेस्ट टू गेट इट स्ट्रेट लाईन, बट स्टिल. ओके. सो असा तुम्हाला डिटर्मिनंट भेटणार आहे. असा डिटर्मिनंट भेटल्यानंतर ओके विल जस्ट ओके असा भेटल्यानंतर तुम्ही एक काम करू शकता, इथून तुम्ही काय करा, थोडेसे ऑपरेशन्स कॅरी आउट करू शकता. ते म्हणजे कुठले येणार आहेत तर R1 टेंड्स टू R1 मायनस DR2 असं करून घ्या, D इंटू R2. ठीक आहे, हे एक ऑपरेशन कॅरी करून घेऊ शकता तुम्ही. रिझल्टंट तुमचं ऑब्व्हियसली येणार आहे ABC. त्याच्यानंतर हे असं इथे ऑपरेशन कॅरी केल्यावर काय होईल, X राहिला फक्त. इथे पण राहिला काय झाला, X राहिला. इकडे पण काय झाला, X राहिला. ठीक आहे. सो हा एक मेजर चेंज आपल्याला इथे बघायला मिळाला. P-1 Q-1 R-1 तसेच राहिले. 1 1 1 हे तसेच राहिले. ठीक आहे. आता ABC मधून ABC X कॉमन काढून घेऊया, म्हणजे काय झालं 1 1 1. इथे झालं P-1 Q-1
r-1, पण इथे पण काय आहे 1 1 1, म्हणजे एवढी मेहनत करून 2 रोज आणि कॉलम आयडेंटिकल आले, आन्सर 0 झालं. ठीक आहे, काय हरकत नाही, मेहनत तर करायला पाहिजे, तरच आपल्याला काय नाही तरी फळ भेटणार 100%. ठीक आहे, सो होपफुली इथपर्यंत गोष्टी क्लिअर झालेल्या असतील तुमच्या, काय टेन्शन नाही. बघा एक्झाम्पल सोपे आहेत, काय विषय नव्हता याच्यामध्ये. 58चा आन्सर किती आहे, 0 आहे ना बाबा, सी आहे, बरोबर आहे, 0 करेक्ट आहे. 59 हां 59मध्ये पण काय दम नव्हता थोडा, पण तरीसुद्धा हे नॉन इंटिग्रल रूट्स बीट्स विचारले म्हटल्यावर तुम्हाला थोडंसं टेन्शन आलेलं असेल. ठीक आहे, आय विल जस्ट राईट डाऊन द ऑपरेशन्स विच यू नीड टू कॅरी ओव्हर हिअर. तुम्ही काय करा, C1 टेंड्स टू C1 मायनस C3 करून घ्या ऑपरेशन, हे तुम्हाला जास्त फायद्याचं पडेल. आणि त्यानंतर हे केल्यानंतर तुमचं काय येणार आहे, डिटर्मिनंट अशा पद्धतीने x - 5 2 5, इथे किती येणार आहे 3 म्हणजे 0 झालं. अच्छा, म्हणजे हे फायद्याचं आहे आपल्याला. 5 - x म्हणजे याला आपण कन्वर्ट करून घेऊ शकतो, ते आपल्याला जास्त सोयीचं होईल. आणि इथे 3 आणि x. ठीक आहे, सो ह्याच्यातून मी काय करू शकतो, x - 5 इथे बाहेर कॉमन काढलं तर इथे काय आहे 1 0, इथे -1 लिहून टाकू ना, आपल्याला त्याचा काय फरक नाही पडत आहे. 2x आणि इथे काय 4, इथे काय येणार आहे बाबा, कुठे गेलं कर्सर, 5 3 आणि x. ठीक आहे, सो इन दिस वे यू कॅन राईट. नाव दिस इज इक्वल टू वॉट 0. नाव यू कॅन फर्दर सॉल्व इट. आता तुम्ही याच्यामध्ये पण अजून एक ऑपरेशन मी सांगतो, एक करून घ्या. याच्यासोबत एक ऑपरेशन अजून एक करू शकता की r1 ला तुम्ही 0 करून टाका. सो r1 टेंड्स टू r1 प्लस r3 करून टाका. आय विल राईट हिअर, कर्सरच्या ते स्क्रीनच्या बाहेर जात आहे. सो r1 प्लस r3 करा, त्याच्यामुळे काय हे 1 + 1 हे 0 होईल, इकडे 6 येईल, इथे 5 + x येईल. ठीक आहे, सो हे इव्हॅल्युएट करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. सो काय टेन्शन नाही याच्यामध्ये. सो 59चा आन्सर मे बी मला वाटतं 5 येईल तुमचं, बघून घ्या एकदा, -5 येईल. ठीक आहे, सो तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर 60th क्वेश्चन बघूया. 60th क्वेश्चनला काय दिले, हां हे थोडं इंटरेस्टिंग आहे. XYZ आर इंटिजर्स इन AP लाईन बिटवीन 1 and 9. ठीक आहे, अँड X51 X41 XZ 31 आर 3 डिजिट नंबर्स. ओके, म्हणजे थोडक्यात हे 3 डिजिट नंबर दिलेत आपल्याला, हे जास्त महत्त्वाचं मला वाटतं याच्यामधलं सेंटेन्स आहे. ठीक आहे, आता याला थोडंसं रिप्रेझेंट करताना आपण काय करूया, 60th प्रॉब्लेम जरा पुढे सोडूया. आपण याला काय करूया, थोडंसं रिप्रेझेंट करताना प्रॉपर रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करूया. आपण त्याला युनिट्स, टेन्स आणि आपण असं जे रिप्रेझेंट करतो त्या पद्धतीने रिप्रेझेंट करूया. काय 100x + 50 + 1 अशा पद्धतीने, 4 इथे 100y + 40 + 1, कारण 41y दिलेला आहे, आणि 3 इथे 100z + 30 + 1. ठीक आहे, आणि त्यानंतर इथे काय येतं XY आणि इथे z होतं. ठीक आहे, हे झाल्यानंतर आपण एक ऑपरेशन कॅरी करूया. R2 टेंड्स टू R2 मायनस 100 R3 मायनस 10 R1. आता ऑपरेशन थोडंसं मोठं वाटेल, पण हे पर्याय नाही. आफ्टर दिस लेट अस सी व्हॉट द डेल्टा इज चेंजिंग. R2 R3 बदललं म्हटलं 541, हे तर 543, हे काय बदलणार नाही आहेत. ठीक आहे, दिस आर नॉट चेंजिंग. लेट अस सी काय होणार आहे, R2 मायनस 100, हे झाल्यानंतर इथे 1 येईल, इथे येणार आहे R3 1, इथे 1 येईल, आणि इथे पण 1 येईल, इथे XYZ आहे तसं राहणार आहे. ठीक आहे, सो बोथ आर नॉट चेंजिंग. सो डेफिनेटली नाव लेट अस सॉल्व दिस थिंग. हे सॉल्व केल्यावर काय येणार आहे 5 1 x मायनस z, इथे y z मायनस x मायनस 4, इथे काय येणार आहे z मायनस x. ठीक आहे, सो हे कुठेतरी x मायनस 2y प्लस z इज इक्वल टू 0 अशा फॉर्ममध्ये येईल. सो डेफिनेटली दिस आर इन AP. ठीक आहे, AP मध्ये आपल्याला हे कळलं पाहिजे. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघूया, कुठला होता 61 1A B. अच्छा, हे पण काय फार कठीण नव्हतं. ह्याला तसंच राहू द्या, या Δ1ला त्रास देऊ नका. Δ2ला आपण काय करूया माहिती आहे, ABCने त्याला मल्टिप्लाय करूया, रो वाईज कॉलम वाईज. म्हणजेच बाहेर आपल्याला 1 ABC आपल्याला लिहावं लागेल, इथे A, इथे ABC आणि इथे A². सिमिलरली इथे काय येईल B ABC आणि इथे B², इथे C ABC आणि C². ठीक आहे, हे मल्टिप्लाय केल्यामुळे मला हे मिळालं. आता याच्यामुळे काय होणार आहे माहिती आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला, आता बघा ह्याच्यातून मी पुन्हा ABC बाहेर काढू शकतो. ठीक आहे, बाहेर काढलं, हे आणि हे निघून गेले, इथे 1 1 1 आले. आता बघा दिसताना तिथे मला असं दिसणार ABC 1 1 1 A² B² C². आता हे डिटर्मिनंट आणि हे आपलं डिटर्मिनंट जवळजवळ सेम आहे. बघा तुम्ही इथे बघू शकता, फक्त तुम्हाला काय करायला लागेल, रो वाईज कॉलम वाईज याला बदलून घ्यावं लागेल. बाकी एलिमेंट्स तर सेम आहेत. बघा ABC आहे, A² B² C² 1 1 1 आहे. याला जेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्म कराल तेव्हा पुन्हा तुमचं तेच येणार आहे. Δ2 इज इक्वल टू, आपण याला Δ2 आहे ना, इज इक्वल टू मायनस ऑफ Δ1 आपल्याला मिळणार आहे. सो Δ2 प्लस Δ1 इज इक्वल टू 0. सो Δ1 प्लस Δ2 इज इक्वल टू 0. असं काय ऑप्शन आहे का, चेकआउट बरोबर आहे. ठीक आहे, चलो 62
62 काय दिले, 2 नॉन झिरो डिस्टिंक्ट नंबर्स ए अँड बी आर यूज ॲज एलिमेंट्स टू मेक डिटर्मिनंट ऑफ थर्ड ऑर्डर. ओके, थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट बनवायचं. द नंबर ऑफ डिटर्मिनंट्स हुज व्हॅल्यू इज 0 इज फॉर ऑल ए बी. म्हणजे 0 तर व्हॅल्यू आली पाहिजे आणि ए बीने वापरायचं आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे काय होणार आहे ते 3/3चा डिटर्मिनंट गायब झाला पाहिजे, व्हॅनिश झाला पाहिजे. म्हणजे काय आहे की 0 आपला आन्सर आलं पाहिजे. म्हणजे ऍटलीस्ट 2 रोज किंवा 2 कॉलम्स काय असले पाहिजे, आयडेंटिकल असले पाहिजे. 2 रो किंवा 2 कॉलम काय असले पाहिजे, आयडेंटिकल, तरच मला याचा आन्सर 0 मिळणार आहे. मग आता फर्स्ट कॉलम आपण 2 × 2 × 2 पद्धतीने भरलं. ठीक आहे. त्यानंतर दुसरा एक कॉलम 2 × 2 × 2 पद्धतीने भरला. बरोबर आहे. एबीएस आपल्याला 2 पद्धती आहेत प्रत्येक गोष्ट भरायला. ठीक आहे. मग रिमेनिंग कॉलम पण आपण 2 × 2 × 2 या पद्धतीने भरू शकतो. म्हणजेच काय झालं, 2⁻³ × 2⁻³ 2⁻6. ठीक आहे. म्हणजेच काय झालं, आपला आन्सर 32. हे लॉजिकल होतं, याच्यात काय फार कठीण नाही. तुम्ही थेरॉटिकली पण आपलं थोडासा विचार केला असतात तरी जमण्यासारखी गोष्ट होती. मला याच्यात काय खास नाही वाटली. ठीक आहे. 63 बघूया. 63 काय आहे, a1x + b1y. ओके, असं काहीतरी दिलेलं आहे आणि इक्वल टू विचारलं आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, इथे तुम्ही ना थोडंसं आपण काय ऑपरेशन काढू शकतो किंवा आपल्याला काय इथे क्लिअर करता येईल तर घेऊया ऑफ करून. 63 साठी मी काही ऑपरेशन तुम्हाला लिहून देतो, ते करून तुम्ही बघायचे. ठीक आहे. सो R2 - R3 एकदा करून बघा काय फरक पडणार आहे. याच्यामुळे ना तुम्हाला एक फार महत्वाची गोष्ट भेटेल, म्हणजे काय की इथे कुठेतरी तुम्हाला ना y-1 कॉमन भेटणार आहे. ठीक आहे. सो y-1 कॉमन भेटल्यावर त्याला बाहेर घ्या, हे एक करा, हा उरलेला डिटर्मिनंट लिहा आणि ह्या डिटर्मिनंट वरती अजून एक ऑपरेशन कॅरी करायचं, ते म्हणजे R1 टेंड्स टू R1 - x × R2. ठीक आहे. कॅरी आउट दिस ऑपरेशन, यू विल गेट युअर आन्सर, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. याच्यामध्ये पण काय दम नव्हता. ओके. 64 काय दिलंय, देन 2 ट्रायंगल्स हुज व्हर्टायसेस. ठीक आहे. हे 2 दिलेले आहेत आपल्याला. आणि आपल्याला काय विचारलंय, ठीक आहे, याचं पण काय फार विशेष नाही. हे मला वाटतं तुम्ही सोडू शकता. ट्रायंगलवरती आपण थिअरी बघितलेली. देन द 2 ट्रायंगल्स हुज व्हर्टायसेस x1 x2 x2 आर सिमिलर कॉन्ग्रुएंट. ते तुम्ही तुमचं ह्याच्यावरून चेकआउट करून घ्यायचं. ठीक आहे. सो ह्याच्यात पण मला काय जास्त वाटलं नाही इंटरेस्टिंग. हे तुम्ही करा, हे तुमच्यासाठी आहे, हे तुम्ही करू शकता. 65 बघा. 65 ला काय दिलं आहे, λ+1 अल्फा बीटा अल्फा λ+बीटा. ठीक आहे. ओके, इक्वल टू. ओके, मग ह्याच्यावर आता ऑपरेशन जर कॅरी करायचं म्हटलं तर काय करूया आपण, अल्फा बीटा लॅमडा तिन्ही ॲड केले तर 1+ मी कॉमन काढू. हां, बरोबर आहे. ह्या 65 ला आपण अशा पद्धतीने जाऊया. ठीक आहे. 65 वरती एक ऑपरेशन आपण करून घेऊया, बेसिक ऑपरेशन जे आपल्याला R1 टेंड्स टू R1 + R2 + R3. त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे, तुमच्या पहिल्या रो मध्ये काय येणार आहे, λ+1 + अल्फा + बीटा. हे सगळ्या ह्याच्यात येईल जे तुम्ही कॉमन काढून घेऊ शकता. ठीक आहे. हे करण्याचं रिझन मेजरली 1 इथे येण्यासाठीच करत होतो आपण. सो इकडे काय होतं, λ+ बीटा, इथे 1, इथे काय 1 λ+ अल्फा. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करू शकतो आपण, महत्वाची इथं आपण एक अजून स्टेप काय करूया, 0 आणण्याचा प्रयत्न करण्याचा इथं हरकत नाही. मला वाटतं इथे आणि इथे 0 आणण्याचा प्रयत्न करूया आपण. ओके, लेट्स ब्रिंग 0 and 0 ओव्हर हिअर. आता ते केल्यानंतर मला वाटतं इव्हॅल्युएट करून तुमचा आन्सर यायला हरकत नाही आहे. ओके, ही मेजर स्टेप होती की आपल्याला हे कळणं गरजेचं होतं की बाबा नक्की इथे विषय काय, इथे आपण सॉल्व्ह कसं करू शकतो याला. सो हे तुम्ही इथे करून घ्यायचं आहे. कुठल्याही परिस्थितीत इथे काय प्रॉब्लेम येता कामा नाही अजिबात तुम्हाला. ओके. सो मला वाटतं अजून क्वेश्चनमध्ये काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे का, एकदा चेकआउट करूया. नाहीतर दिस मेथड विल डेफिनेटली वर्क फॉर यू पीपल. x³ - 1. ओके, म्हणजे हे 1 1 1 1 म्हणजे ते फक्त तुमचं तिथे लॅमडा राहणार आहे. ओके, हा फक्त लॅमडा राहील तिकडे तुमचा अल्फा बीटा 1. हे काय हरकत नाही. ठीक आहे. इथे 0 आणण्याचा प्रयत्न करा, ब्रिंग 0 ओव्हर हिअर. ठीक आहे. हे इथे 0 आणण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही. सो इथे 0 आणण्यासाठी काय येईल, 1 अल्फा बीटा. ठीक आहे. त्यानंतर 0 इथे काय येईल, λ+ बीटा - अल्फा 1 - बीटा. इथे 0 1 - अल्फा. इथे काय येईल, λ+ अल्फा - बीटा. ठीक आहे. 2 0 आल्यामुळे काय झालं, मला इव्हॅल्युएट करायला सोपं जाईल. मला आता इव्हॅल्युएट काय करायला लागेल, फक्त ही गोष्ट. ओके, 1 - बीटा आणि इथे 1 - अल्फा आणि λ+ अल्फा - बीटा. ओके. सो आय जस्ट नीड टू इव्हॅल्युएट दिस. आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला इथे कळलं पाहिजे की आता इथे बाहेर काय राहणार आहे ह्याचा थोडासा विचार तुम्ही करायचा आहे. कारण क्वेश्चनमध्ये म्हणूनच मी परत मागे जाऊन बघितलं की ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला. सो त्या इन्फॉर्मेशनचा यूज करून इथे काय होऊ शकतं याचा विचार थोडासा तुम्हाला करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो यू कॅन प्रोसीड इन दिस वे, यू विल गेट द आन्सर. अगदीच स्पून फिडिंग गोष्ट ही
ठेवायची नाही आहे आपल्याला, कारण काय आहे मग ती सवय होऊन जाते. थोडंसं तुम्ही प्रयत्न करायचा आहे, होपफुली तुम्हाला जमलेलं असेल. 66 बघूया. 10C4 10C5 11CM. मला वाटतं एमची व्हॅल्यू हे जेव्हा 0 असेल हे पण मला वाटतं सोपं आहे. तुम्ही इथे बघा ना, एमची व्हॅल्यू काय करा 5 टाका. याच्याने काय होईल बघा, 10C4 11C6 इथे 12C8 इथे 10C5 इथे 11C7 इथे 12C9 इथे 11C5 इथे 12C7 आणि 13C9. ठीक आहे. एम 5 टाकल्यानंतर काय झालं, 2 कॉलम आयडेंटिकल झाले. सो ऑब्व्हियसली ह्याची व्हॅल्यू 0 तेव्हाच येईल जेव्हा एम 5 असणार आहे. हे सोपं होतं, लॉजिकल होतं. एक्स ग्रेटर दॅन 0 नॉट इक्वल टू 1 वाय ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. हे आपल्या अरे लॉगच आहे, हा सोडवा, काय याच्यात दम नाही आहे, आरामात सोडवू शकता. चेंज बेस ऑफ हे बेस चेंजची प्रॉपर्टी वापरा. लॉग एक्स अपॉन लॉग वाय. त्याच्यानंतर काय करा, सरळ लॉग एक्सनी मल्टिप्लाय करा याला, म्हणजे एक्स 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 निघून जातील. ठीक आहे. सो मी सांगतो R1ला काय करायचं आहे, लॉग एक्स इंटू R1. त्यानंतर R2ला लॉग तुमचं y इंटू R2 आणि R3ला तुम्हाला करायला लागेल लॉग z इंटू R3. ठीक आहे. चेंज ऑफ बेस वापरा 1 2 3 4 5 ठिकाणी आणि हे वापरून टाका, झालं, पटकन आन्सर भेटून जाईल. सगळं 0 होऊन जातं. तो डेफिनेटली दिसेल 0. तुमचे काय होतात, कॉलम बिलम सगळे आयडेंटिकल होतात. फायनली तुम्हाला भेटताना असं दिसेल लॉग एक्स. ओके. इथे पण लॉग एक्स. इथे दिसेल लॉग वाय लॉग वाय इथे लॉग झेड आणि लॉग झेड असं काहीतरी दिसेल तुम्हाला हे सगळं केल्यावर. सो होपफुली जमायला हरकत नाही. ओके. नाव दिस क्वेश्चन. आता या क्वेश्चनला थोडंसं काय माहिती आहे, तुम्हाला ब्रेकडाऊन पण करावं लागेल, हे ब्रेक पण करायला लागेल आणि थोडंसं याच्यावरती ऑपरेशन कॅल्क्युलेट करायला लागेल. हे एक्सपांड करून घ्या. तुम्हाला बेनिफिशियल वाटतं एक्सपांड करून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर आपण काय करूया, एकतर R2 किंवा R3 वरती ऑपरेशन करून घेऊया. आपल्याला कुठल्या गोष्टीचा फायदा होईल हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो ज्या गोष्टीचा फायदा होईल तिथे आपण ऑपरेशन करूया. ह्याच्यावर एक ऑपरेशन आपण करून बघूया. R2 टेंड्स टू R2 मायनस R3 करून घेऊया. ठीक आहे. त्याच्यामुळे डिटर्मिनंट भरपूर वेगळा होणार आहे. डिटर्मिनंट एकदा लिहून दाखवतो हे ऑपरेशन केल्यावर काय येणार आहे. थोडं लेंदी, काय काय एक लक्षात घ्या, लिहिताना थोडंसं लेंदी भेटेल, पण याचा अर्थ असा नाही की बाबा ते कठीण आहे. ओके. -x येईल कारण तिथे आपण 3 होईल. ओके. दिस इज नॉट नथिंग. 2 इंटू 3 इथे काय येणार आहे 1. 2 इंटू 5 इथे काय 2 इंटू 5 -x. ओके. इथे काय येणार आहे, हे आहे तसंच ठेवलं ना, ह्याला काय आपण बदललं नव्हता. ओके. सो 3 मायनस स्क्वेअर आणि हे काय होतं 5 होतं ना, 5 मायनस 5 -x स्क्वेअर. आता याच्यातून 4 मी बाहेर काढू शकतो बिंदास. ठीक आहे. आणि हे तर बाकीचं ह्या गोष्टी तर कॅन्सल आउट होऊन जातात, हे दिसलं पाहिजे. ठीक आहे. सो 4 कॉमन आल्यानंतर हे 1 1 1 इथे पण काय झालं 1 1 1 आणि हे आहे तसं आहे, त्याचा मला काय फरक नाही पडत. ओके. इझी. फक्त थोडंसं काय आहे, आपल्याला त्या टाईपच्या गोष्टी माहीत नसल्यामुळे आपण थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. 69 द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ओके. हे पण मला वाटतं, चला हे पण ह्याच टाईपचं आहे. आय विल जस्ट राईट डाऊन सम ऑपरेशन्स विच यू नीड टू कॅरी. तुम्ही इथं बिंदासपणे एकच वापरा, R1 टेंड्स टू R1 प्लस R2 प्लस R3 वापरून टाका. तुम्हाला इथे आन्सर भेटलंच पाहिजे. ठीक आहे. यू विल गेट युअर आन्सर. सो फॉलो दिस थिंग, जस्ट 1 स्टेप अँड देन यू कॅन कंटिन्यू. काय काय प्रॉब्लेम अगदी सोपे होते. ओके. 70th प्रॉब्लेम. अगेन आय एम नॉट गोइंग टू एक्सप्लेन सच काइंड ऑफ प्रॉब्लेम यू ऑलरेडी सॉल्व. सो ह्याचं मला वाटतं काही लोकांनी डायरेक्टच आन्सर दिला असेल. ओके. अगेन दिस टाईप यू हॅव टू ब्रेक इट डाऊन. नाव ब्रेक इट डाऊन इंटू, आता हे करून दाखवतो तुम्हाला. काय थोडेसे टिपिकल जे एक्झाम्पल आहेत ते मी ऑब्व्हियसली तुम्हाला सोडवून दाखवणार आहे, कारण कसं आहे त्या एक्झाम्पल्सला थोडंसं आपल्याला लक्ष देऊन सोडवायला लागतं. सो XYZ इथे काय होतं x² y² z². इथे होतं 1 1 1 प्लस इथे XYZ इथे -YZ -ZX. मी काय झालं ब्रेक केलं. ओके. आय जस्ट ब्रेक अँड डाऊन इट. सो त्यानंतर काय येणार आहे XYZ x² y² z². 1 1 1 ह्याला तसंच ठेवलं आणि इथे काय झालं मायनस. ओके. मी x y आणि z हे काय करून घेतो, कॉमन काढून घेणार आहे. पण त्याच्या आधी आपण एक ऑपरेशन करून घेऊया याच्यावरती जे आपल्याला फायद्याच होईल. ठीक आहे. सो कॉमन काढण्याची म्हणतो मल्टिप्लाय करून घेऊया सरळ. सो मल्टिप्लाय करून घेऊया मायनसनी, कारण ते मला आतमध्ये सगळं प्लस पाहिजे. सो XYZ मी मल्टिप्लाय करणार आहे आतमध्ये. सो हे काय झालं x², हे झालं XYZ. मायनसनी का केलं, मला ही मायनस साईन नको हवी होती म्हणून केलं. ठीक आहे. XYZ लिहा. इथे पण तुमचं XYZ ते काय उलटं फुलटं लिहिलं तरी इथे XYZच होणार आहे. y² z². मला वाटतं आता इथून सगळ्यांना आन्सर क्लिअर झाला असेल की विषय काय आहे.
ओके. सो होपफुली मला वाटतं समजते तुम्हाला. हे मगासारखं झालं, तुम्ही हे कॉमन काढा, हे गायब होईल, मध्ये मायनस साईन येईल. सो विल गेट द आन्सर. फॉलो दी स्टेप्स अँड विल गेट युअर आन्सर. त्याच्यानंतर काय आहे, युअर फेवरेट प्रॉब्लेम विच यू हॅव ऑलरेडी सॉल्व. हे सोडून झालेले असल्या टाईपचा प्रॉब्लेम. सो जस्ट यू हॅव टू फॉलो दिस स्टेप -R3. आठवत असेल तर बघा, अशा टाईपचा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सोडून मला याचा आन्सर पाठवलेला. सो याच्यामध्ये फार काय मला वाटतं कोणाला काय प्रॉब्लेम झालेला असेल असं मला काही वाटत नाही. ठीक आहे. सो जस्ट फॉलो दिस स्टेप फॉर दिस क्वेश्चन, यू विल गेट युअर आन्सर. अगेन फॉर दिस इट वॉज इंटरेस्टिंग. तुम्ही अशा टाईपचे प्रॉब्लेम Δ1 Δ2 चे सोडवलेले आहेत. तुम्ही ब्रेकडाऊन करून घ्या. बघा इथे तुम्हाला काय भेटणार आहे. सिमिलरली हे कुठे ना कुठे तुम्हाला आन्सर हे त्याने दिलेलं आहे. Δ1 + Δ2 = 0. मगाशी आपण प्रूव्ह केलं होतं की Δ1 + Δ2 = 0 हे प्रूव्ह केलं होतं आपण, किंवा हे आन्सर म्हणून दिलं होतं. इथे त्याने दिलेलं आहे, त्याचा वापर करून तुम्हाला एक अननोन फाइंड करायचा आहे. काय प्रॉब्लेम आहे याच्यात मला तेच कळत नाही. आता इथे मला एक गोष्ट तर बिंदास दिसते बघा, की बाबा इथे 4, 7 आणि -5. ठीक आहे. 4, 7, -5. इथे पण मला 4, 7, -5 दिसतो. इथे 3, 4, 7 दिसतंय, 3, 4, 7 दिसतंय. इथे 5, 12 आणि -1 दिसतंय. ठीक आहे. सो आता एक गोष्ट कळली पाहिजे, की इथे 2 कॉलम मला आयडेंटिकल दिसत आहेत. मग ह्याच्यावर मला डोकं चाललं पाहिजे काय ना काहीतरी. तो चालवा, ते तेवढं डोकं चालवायचं. मला वाटतं एवढं चालायला हरकत नाही आहे. ओके. नाव दिस इज आवर फेवरेट प्रॉब्लेम, व्हेरी मच फेवरेट टू ऑल, व्हेरी डिअर अँड नियर टू ऑल. कारण काय आहे, ह्याला ट्रिकनी सोडवायचं. माझं लास्ट लेक्चर बघितलं असेल तर ह्याला ट्रिकनी सोडवायचं. ह्याला इथे आपण इकडे टी आहे, इकडे λ = 0 पुट करूया. पुटिंग λ = 0 ऑन बोथ साईड. पटकन तर आन्सर भेटून जाईल. 0, -1, 3. इथे काय येईल 1. 20 सेकंद याचा आन्सर आला पाहिजे. काय 20 सेकंद, जास्त त्याच्यापेक्षा वेळ घ्यायचा नाही. टाइमपास नको आहे मला. ओके. सो सॉल्व दिस, विल गेट टी. मला वाटतं हे पण सगळ्यांना जमलं असेल, त्याच्यात पण काही दम नव्हता, राम नव्हता. अगेन गो फॉर सिमिलर टाईप ऑफ मेथड हिअर. इथे तुम्हाला काय बी आयडेंटिटी नेक्स्ट वेअर ABCD λ इंडिव्हिज्युअल देन व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इज. ठीक आहे. लॅम्बडा हा एक्सला आता जरा समजून व्हॅल्यू टाका. एक्सला 0 टाकलं ना इथे, तर मग कल्याण झालं आपलं, हे समजून घ्यायचं. ठीक आहे. सो इथे जरा टाकताना विचार करून टाका. हे मागे पण सांगितलेलं आहे की जर x0 टाकला मी इथे, लॅम्बडाच गायब होऊन जाईल. लॅम्बडा गायब झालं तर फाइंड काय करणार आहे मी. ठीक आहे. म्यू फाइंड करायचं असतं, गोष्ट वेगळी होती. मी परत λ = 0 टाकलं असतं, पण मला इथे म्यू नाही फाइंड करायचं, मला फाइंड करायचं लॅम्बडा. मग एक्सला 1 टाकू, 2 टाकू, 0 टाकू, काय करायचं ते तुमचं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. सो एकतर तुम्ही काय करा, ह्याला 2 मेथडने सोडवता येतं. डिफरन्शिएटिंग दिस अँड दिस. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि ज्याला डिफरन्शिएशन येतं त्याने थोडंसं एक स्टेप पुढे जाऊन हरकत नाही करायला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड्स हे करून घ्या. आणि त्यानंतर मग तुम्हाला कुठेतरी एक स्टेप भेटेल जिथे तुम्ही x = 0 टाकू शकता. पण जर तसं नसेल तर ह्याला शॉर्टकटनी सोडवा. एक्सची व्हॅल्यू काहीतरी टाका, थोडासा वेळ जाईल सोडवा, पण आन्सर 100% भेटेल. ठीक आहे. आणि याने सोडवलं तर 2-3 स्टेपमध्ये आन्सर येऊन जाईल. ह्याच्या पलीकडे काय होणार नाही आहे. सो होपफुली गोष्टी कळल्या असतील, काय करतोय आपण, काय करायचं आहे किंवा काय चाललेलं आहे हे कळलं असेल तर आरामात हे प्रॉब्लेम सोडवायला हरकत नाही. मला वाटतं 1-2 प्रॉब्लेम तुमच्यासाठी खाऊ म्हणून ठेवलेला आहे, तो खायचा आणि मला पाठवायचा पण आहे. शेअरिंग इज केअरिंग. ठीक आहे. सो हे सगळं बघायचं आहे. पेपर मला वाटतं हे सगळे सोडवले असाल तुम्ही बिंदासपणे. सो हे जे काही आपण सोडवलेलं आहे, डिस्कशन केलेलं आहे, ते जरा बघून घ्या व्यवस्थित. चलो ठीक आहे.